माल यातायात करने वाले चालकों के हड़ताल की पार्श्वभूमि पर जिले में पेट्रोल डीजल की आपूर्ति सुचारू रूप से हो, इसके लिए पुलिस अधीक्षक रवि सिंह परदेसी ने 2 जनवरी को जिले के विविध जगहों के इंडियन ऑयल कॉर्पोरेशन के प्लांट मैनेजर, डेपो मैनेजर, कंज्यूमर सेल्स मैनेजर, डेपो प्रभारी अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड पेट्रोल डीलर्स एसोसिएशन अध्यक्ष, पेट्रोल डीजल आपूर्ति करने वाले ट्रांसपोर्टर्स, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल के अधिकारी, उप विभागीय पुलिस अधिकारी, यातायात पुलिस निरीक्षक और चंद्रपुर उपविभाग के विविध पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी के साथ एक बैठक आयोजित कर इस संबंध में विस्तार पूर्वक चर्चा की और इस बैठक के अंत में जिला पुलिस अधीक्षक रवि सिंह परदेसी ने सभी जनता से आह्वान किया कि जिले में किसी प्रकार की पेट्रोल डीजल की कमी नहीं होगी, जिसके कारण सभी सामान्य नागरिकों ने किसी भी प्रकार की अफवाहों पर ध्यान न दे। तो सुनिए इस संबंध में पुलिस अधीक्षक रवि सिंह परदेसी ने क्या कहा। वाहन चालकांच्या संपावरून काही प्रकारच्या अफवा होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये कुठे चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं दिसून येतं। तर या ठिकाणी आवाहन करण्यात येते की नागरिकांनी चिंता करू नये। आम्ही पेट्रोल डिझेल कंपनीचे अधिकारी, त्याच पद्धतीने ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अधिकारी, त्याच पद्धतीने पेट्रोल डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष, एस.टी. महामंडळाचे विभागीय कंट्रोलर म्हणजे डिव्हिजनल कंट्रोलर आणि आमचे अधिकारी यांची बैठक घेतलेली आहे। पुरेसा साठा उपलब्ध आहे पेट्रोल डिझेल आणि गॅसचा आणि हा कसा अविरत राहील याबद्दल या ठिकाणी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि तेल पुरवठादार कंपन्या यांच्या समन्वयातून हा पुरवठा अखंडित राहील आणि साठा देखील पुरेसा आहे याची या ठिकाणी मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो। चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल, डिझेल आणि गॅस याचा पुरवठा अखंडित राहील याबद्दल सर्वांनी आश्वस्त राहावे, हेच या ठिकाणी मी आवाहन करतो। त्याच पद्धतीने वाहन चालक बंधूंचा जो संप चालू आहे त्यात शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात आंदोलनं होत आहेत, ती शांततेच्या मार्गाने होत आहेत। 5-6 ठिकाणी आपल्याकडे कालपासून आंदोलनं झालेली आहेत आणि अतिशय शांततेच्याच मार्गाने ती होत आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे। परंतु या ठिकाणी मी प्रत्येक सांगू इच्छितो की सामान्य जनतेला त्रास होईल किंवा कोणी कायदा हातात घेत असेल अशा प्रकारचं आंदोलन करू नये। तसं आंदोलन केल्यास त्याविरुद्ध आम्हाला कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। CTV के लिए भर की रिपोर्ट।